हरिओम. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. आपण कठोपनिषदामधला पहिल्या अध्यायातल्या पहिल्या वल्लीचं अध्ययन करत आहोत. काल आपण 25व्या मंत्रापर्यंत याचं अध्ययन केलेलं आहे. आज आपण 26वा मंत्र पाहणार आहोत. आपण असं पाहिलेलं आहे की यमराजांनी नचिकेतासमोर अनेक प्रकारची प्रलोभनं ठेवलेली आहे. सोनं, नाणं, जमीन, जुमला इतकंच नव्हे तर अप्सरासुद्धा त्याला देण्याची तयारी दाखवलेली आहे. अनेक प्रकारच्या भोग सुखाचं प्रलोभन त्याने दाखवलेलं आहे. पण मला आत्मज्ञान विचारू नकोस असं यमराजाने नचिकेताला सांगितलेलं आहे. परंतु यमराज इतकी प्रलोभनं दाखवण्याचं कारण काय आहे की त्याला नचिकेताची परीक्षा पाहायची आहे की हा कुठल्या प्रलोभनाला बळी पडून आत्मज्ञान नको, मला हे सगळं दे असं यमराजाजवळ मागतो की काय. पण नचिकेत ही मोठ्या तयारीचा आहे. तो दृढनिश्चयी आहे आणि तो अध्यात्माचा खरा अधिकारी आहे. तो हे जाणतो आहे की इहलोकामध्ये असलेली ही क्षुद्रतम अशी सुख ही क्षणभंगूर आहेत, याचा काही उपयोग नाही. परंतु आत्मज्ञान जर मिळालं तर माणसाच्या आयुष्याचं कल्याण होतं आणि मग त्याने निश्चयपूर्वक आणि युक्तिपूर्वक आत्मज्ञानाचं समर्थन केलेलं आहे आणि वैराग्ययुक्त वचनाने त्याला यमराजाला सांगितलेलं आहे. नचिकेत म्हणतो, शोभावा मर्त्यस्य यदंतकैतत् सर्वेंद्रियाणां जरयन्ति तेजः अपि सर्वं जीवितकल्पमेव तवैव वाहास्तव नृत्यगीते. अंतक, हे यमराज, अंत करणारा, श्वेभावः क्षणभंगूर, मर्त्यस्य मनुष्य, सर्वेंद्रियाणां यत्तेजः एतत् सर्व इंद्रियांचं जे तेज आहे त्याला काय करतं, जरयंती, त्या तेजाला क्षीण करतं. अपि सर्वम, याच्याशिवाय समस्त, जीवितम अल्पमेव, सगळे अल्पायुषी होतात. तव वाहा नृत्यगीते तव एव, म्हणजे तू जे मला प्रलोभन दाखवलेले आहेस, रथ अधिवाहन, नृत्यगीत करणाऱ्या अप्सरा, हे तुझ्याजवळच ठेव, मला त्याची प्रलोभनं दाखवू नकोस असं यमराजाला नचिकेत सांगतो आहे. 26व्या मंत्रामध्ये हे सगळं असं सांगितलेलं आहे की हे सर्वांचा अंत करणाऱ्या यमराज, तुम्ही मला अनेक भोग्य वस्तूंचं प्रलोभन दाखवलेलं आहे, पण त्या सगळ्या क्षणभंगूर आहेत. उद्यापर्यंत राहतील की नाही हा सुद्धा संदेह आहे. या क्षणभंगूर अशा सुखांना जो मनुष्य प्राप्त करून घेतो तो सध्या दुःखच प्राप्त करतो. जसं भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातल्या 22व्या श्लोकात सांगितलेलं आहे, येहि संस्पर्शजा भोगा दुःखयो नय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात 5व्या अध्यायातल्या 22व्या श्लोकात, हे अर्जुना, विषयजन्य सुख हे दुःखाला कारण असून त्याला आरंभही आहे आणि अंतही आहे,
म्हणून ज्ञानी माणूस हा अशा प्रकारच्या सुखामध्ये रममाण होत नाही. कारण अशा प्रकारचे सुख कुठेतरी सुरू होतात आणि कुठेतरी लगेच अंत पावतात. नंतर त्या गोष्टींचा कंटाळा यायला लागतो. आपल्याला एक कुठलं तरी पेय आवडतं. ते पेय आपण ग्लास भरून घेतो. समजा आपल्याला कोका कोला किंवा असलं काहीतरी कोल्ड्रिंक आवडत असेल, त्याचा आरंभ ग्लासापासून होणार आणि ग्लास संपला की संपलं ते पेय. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या क्षणभंगूर आहेत, वरवर दिखाऊ आहेत, तात्पुरत्या आकर्षित करणाऱ्या आहेत. त्यांचा कोणताही लाभ नाही. इतकंच नव्हे तर त्या इंद्रियांचं तेज हरण करतात, धर्माचं हरण करतात आणि आपल्याला अत्यंत क्षुद्र योनीत नेऊन सोडतात. म्हणून हे यमराज, तुमची जी हत्ती, घोडे, धन, त्या नाचणाऱ्या अप्सरा वगैरे जे आहेत की नाही, त्या तुमच्याकडेच ठेवा. ती मला नको आहे, असं स्पष्ट आणि दृढनिश्चयाने नचिकेताने सांगितलेलं आहे. 27व्या मंत्रात पुढं जाऊन नचिकेत म्हणतो, न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो लप्स्यामहे वित्तधर्माक्षचेत्वा जीविष्यामो यावदिष्यसि तं वरस्तु ते वर्णीयः स एव. मनुष्य वित्तेन तर्पणीयः न. मनुष्य कधीही धनाने तृप्त होत नाही. कारण कितीही धन मिळालं तरी शेवटी आणखीन पाहिजे असंच वाटतं. सारी गोष्ट आहे. मनुष्याला समजा फिक्स डिपॉझिट ठेवायचं असेल तर एका बँकेत 8% व्याज असतं, एका बँकेत 8.5% असतं, एका बँकेत 9.25% असतं, एका बँकेत 10% असतं, एखाद्या पतसंस्थेत 10.5% असतं. मनुष्य म्हणतो 10.5% कुठं आहे, तिथं मी ठेवतो. पुन्हा ज्येष्ठ नागरिकांना काय 0.5% जास्त आहे का बघा. म्हणजे मनुष्याची धन मिळवण्याची लालसा ही कधीही संपणारी नाही. त्वाम अद्राक्ष मे, तुमचं दर्शन मला झालं. धन तर मी घेईनच, विनम लप्स्यामहे, ते मला काही विशेष नाही आहे, ते मी कसंही मिळवू शकतो. यावत ईष्यसि जीवाश्यामः मे वर्णीयः वराह तू. जोपर्यंत आपण या मृत्यूलोकावर शासन करता आहात, मला आपल्याकडून हे ज्ञान पाहिजे आहे. आणि मी जर हे ज्ञान घेण्यासाठी लायक असेन, मे वर्णीयः वराह तू. बघा किती विनम्रपणे नचिकेत सांगतोय की तुम्ही मला ही प्रलोभनं दाखवून आत्मज्ञानापासून मला वंचित का करता आहात? आत्मज्ञानापासून मला दूर का ठेवता आहात? मी त्याला योग्य नाही आहे का? म्हणजे ते आत्मज्ञान ग्रहण करण्यासाठी शिष्य म्हणून मी योग्य नाही असं तुम्हाला वाटतं का? नचिकेत म्हणतो पुढं, आपण हे जाणता की तुम्ही जी प्रलोभनं दिलेली आहेत त्याने कोणीही तृप्त होत नसतो. मनुष्य हा या सगळ्या गोष्टींनी तृप्त होत नाही, म्हणून बुद्धिमान मनुष्य ह्या गोष्टीच्या नादी लागत नाही. अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धनयवनम अस्थिरम पुत्रदारादी धर्मकीर्ती द्वयम स्थिरम. धन वगैरे, स्त्रिया, हे सगळं अस्थिर आहे. धर्म आणि कीर्ती ह्या दोनच गोष्टी स्थिर आहेत, हे बुद्धिमान माणूस जाणतो. आणि जोपर्यंत तुम्ही ह्या मृत्यूलोकावर शासन करता तोपर्यंत मला मरणाचं भय काय आहे?
म्हणून मला हे तुमचं कोणतंही प्रलोभन नको आहे. आणि त्याच्याऐवजी दुसरा वर मागणं सुद्धा मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून मी माझा वर परत घेऊ शकत नाही. तुम्ही मात्र तुमच्या त्या रथ, अप्सरा, धन बिन काय आहे ते तुमचं तुम्ही परत घ्या. याच्या पुढे जाऊन नचिकेत म्हणतो, अजीर्यताम अमृतनामुपेत्य जीर्यन्मर्तः स्कधस्थ प्रजाननं अभिध्यायान वर्णति प्रमोदः नतिर्दीर्घे जीवितो कोरमयेत. जीर्यन्मर्तः, मनुष्य जीर्ण होणार आहे, तो मरणार आहे. प्रजानन, पुन्हा जन्म देणारा सुद्धा आहे. वधस्थः, कहा, मनुष्य लोकाचा जो निवासी आहे, जो मनुष्य आहे, अजीर्यताम, वृद्धापकाळाशिवाय आणि न मरणारा असा राहू शकत नाही. वर्णरती प्रमोदान, सौंदर्य, क्रीडा, आनंद या गोष्टीचं अभिध्यायन, वरवरचं चिंतन करून अतिदीर्घे जीविते रमेत, खूप काळप्रमाणे या क्षणभंगूर आनंदाचं चिंतन करून त्यामध्ये रममाण होऊन त्याला आनंद होणार आहे का? तुमच्यासारखे जे अजर अमर महात्मा देवदेवता आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टींना क्षणभंगूर ठरवून जे महात्मा आज स्वर्गप्राप्ती करून घेतलेले आहेत, ते ज्ञानी आहेत. ते या क्षणभंगूर आनंदाच्या मागे लागलेले नाहीत. असं असताना त्या क्षणभंगूर अशा प्रलोभनाची मला लालसा दाखवू नका. पुढं 29व्या मंत्रामध्ये नचिकेत सांगतोय, यस्मिन्निदं विचिकित्सन मृत्यो यच्छां पराये महती ब्रूहींस्ततत् योऽयं वरो गूढ मनोप्रविष्टो नान्यं तस्मात् नचिकेता वृणीते. मृत्यो, हे यमराज, यस्मिन, ज्या, महती सांपराये, महान अशा आश्चर्यमय परलोकासंबंधी आत्मज्ञान विषयामध्ये इदम विचिकित्सन्ति, ही शंका येते की आत्मा हा मृत्यूनंतर असतो का नाही. यामध्ये जो निर्णय आहे तो मला सांगा. यहा अयम गूढम अनुपृष्ठबरहा, हे जे काही ज्ञान आहे ते अत्यंत गंभीरतापूर्वक तुम्ही मला सांगा, कारण तुम्ही मला 3 वर देण्याचं कबूल केलेलं आहे. म्हणून मी ह्या वराला कोणताही पर्याय तुम्हाला देणार नाही. नो ऑप्शन. आता ह्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या वल्लीमधला हा आत्ता मी सांगितलेला 29वा शेवटचा श्लोक आहे. या शेवटच्या श्लोकामध्ये नचिकेताचा दृढनिश्चय दिसतो आहे. एकंदर यमराजांनी नचिकेताला 3 वर देण्याचं कबूल केलेलं आहे, हे आपण पाहिलं. ते 3 वर कसे आहेत? त्यातला पहिला वर, मृत्यूलोकातून परत आपल्या वडिलांकडे गेल्यानंतर वडिलांनी त्याला ओळखावं, त्याला पूर्वीप्रमाणेच माया द्यावी, हा पहिला वर दिला.
आता या ठिकाणी एक शंका येते की जर यमराजाला दान दिला गेलेला आहे नचिकेत, तर तो परत कसा जाईल? त्याचा मालकी हक्क हा यमराज झाला. परंतु त्याचं उत्तर असं आहे की हा स्वतःहून यमराजांकडे आलेला आहे. दान देण्याची जी पद्धत आहे की यमराजाला नचिकेताच्या वडिलांनी संकल्प करून पद्धतशीर आपल्या पुत्राचं दान करायला पाहिजे, तशी कोणतीही प्रोसिजर किंवा तशी कोणतीही पद्धत झालेली नाही. त्यामुळे नचिकेताचं त्यांनी स्वतःचं समर्पण केलं हे दान होऊ शकत नाही शास्त्राप्रमाणे. त्यामुळं तो पुन्हा आपल्या वडिलांकडे जाऊ शकतो आणि यमराज हे दान स्वीकारणार पण नाही, कारण ते पद्धतशीर दिलं गेलेलं नाही आहे. एका क्रोधामध्ये त्यांनी मृत्यूला मी तुला देऊन टाकतो असं म्हटलेलं आहे. पण पद्धतशीरपणे यमराजाकडे नचिकेताला घेऊन येऊन रुद्राल ऋषींनी संकल्प करून दान देण्यासाठी जे हे असतं, आचमन असतं, अर्घ्य असतं, ते सगळी कोणतीही प्रोसिजर, कोणतीही पद्धत, कोणताही प्रोटोकॉल ज्याला आजच्या भाषेत म्हणता येईल असा काही पाळलेला नाही. त्यामुळं अत्यंत बुद्धिमान आध्यात्मिक विषयक ज्ञानाचा अधिकार असलेला असा नचिकेत यांनी जरी आत्मसमर्पण यमराजाला केलेलं असलं तरी ते दान होऊ शकत नाही. तो पुन्हा आपल्या वडिलांकडे जाऊ शकतो आणि हे यमराजालाही माहीत आहे, नचिकेतालाही माहीत आहे आणि रुद्राल ऋषींना सुद्धा माहीत आहे, कारण हे तिघही ज्ञानी आहेत. केवळ यमराजाच्या घरी हा 3 दिवस 3 रात्री उपाशी राहिला म्हणून यमराजाने 3 वर त्याला द्यायचं कबूल केलं. अतिथी म्हणून त्याची सेवा केली. दान म्हणून तो त्याला दिलं गेलं असतं तर तो अतिथी झाला नसता. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. दान स्वरूपात जर नचिकेत यमराजाकडे आला असता तर तो अतिथी या स्वरूपात नसता. तो एक दान स्वरूप वस्तुरूप झाला असता, पण तो तसा झालेला नाही आहे. नचिकेत हा अतिथी म्हणूनच यमराजाकडे आलेला आहे आणि त्यांचा संवाद हा यजमान आणि अतिथी याप्रमाणेच चाललेला आहे. परंतु केवळ नचिकेताची बुद्धिमत्ता, त्याची प्रतिभा, त्याची ग्रहण करण्याची शक्ती, त्याचा दृढनिश्चय आणि एवढ्या प्रलोभनापासून तो परावृत्त होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी यमराजाने लक्षात ठेवलेल्या आहेत, लक्षात घेतलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर त्याने नचिकेताची एक प्रकारची टेस्ट घेतलेली आहे, त्याची परीक्षा घेतलेली आहे की आत्मज्ञानाच्या ऐवजी हे प्रलोभन तो स्वीकारतो का. परंतु त्या परीक्षेमध्येही तो उत्तीर्ण झालेला आहे. त्याला कोणत्याही प्रलोभनाला तो बळी पडलेला नाही. आत्मज्ञानाच्या तुलनेत ही कोणतीही प्रलोभनं होऊ शकत नाहीत, ही खात्री नचिकेताला आहे. त्यामुळे तो आत्मज्ञानाबद्दलच आग्रही होऊन राहिला आहे आणि तो पुन्हा पुन्हा यमराजांना सांगतो आहे की मला 3रा वर जो मी तुम्हाला मागितलेला आहे की मला आत्मज्ञान पाहिजे, या 3ऱ्या वरासाठी माझ्याकडे कोणताही पर्याय तुम्ही मागू नका. देर इज नो ऑप्शन. आत्मज्ञान पाहिजे म्हणजे आत्मज्ञान पाहिजे. मृत्यूनंतर आत्मा असतो की नसतो हे ज्ञान मला पाहिजे.
याच प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. याच्याऐवजी तुम्ही मला दुसरा प्रश्न विचारा, हा ऑप्शन नको आहे. मला ह्याच विषयाचं ज्ञान पाहिजे, याच प्रश्नांचं मला उत्तर पाहिजे आहे. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वल्लीमधला शेवटचा 29वा श्लोक आत्ता जो मी आपल्याला सांगितला, त्याचा सारांश असा आहे की नचिकेत यमराजांना पुन्हा म्हणतोय की हे यमराज, हे जे आत्मतत्व मी तुम्हाला विचारतो आहे, याबद्दल पृथ्वीलोकावर अनेक लोकांच्या मनात निरनिराळ्या शंका आहेत, त्याबद्दल निरनिराळी मतमतांतर आहेत की मृत्यूनंतर आत्म्याचं अस्तित्व असतं का नसतं. या बाबतीत तुमचा अनुभव काय आहे? कारण तुम्ही रोजच या गोष्टींशी तुमचा संबंध येतो, तेव्हा या प्रश्नाचं योग्य उत्तर तुमच्याकडूनच मिळणार याची मला खात्री आहे. तुमचं उत्तर हे निर्णयात्मक असणार आहे. अनुभवातून तुमचं ज्ञान तुम्ही मला उपदेशित करणार आहात, त्या ज्ञानाचा तुम्ही मला उपदेश करणार आहात. आत्मतत्वासंबंधी हे ज्ञान अत्यंत गूढ आहे, हे सत्यच आहे. परंतु मी तुमचा शिष्य आहे. तुम्ही मला उपदेश करणार आहात म्हणजे मी तुमचा शिष्य झालो. मग शिष्य जो शंका विचारेल त्या शंकेचं निरसन करण्याचं काम गुरुचं आहे. नचिकेताने यमराजालाच कसं पेचात पकडले बघा, किती बुद्धिमान आहे तो. आता मी तुमचा शिष्य आहे, तुम्ही माझे गुरु आहात. गुरुचं कर्तव्य काय आहे? शिष्याच्या शंकेचं समाधान करणे. शिष्याचं कर्तव्य काय आहे? अध्ययन करून शंका गुरुला विचारणे. आता मी अध्ययन केलेलं आहे, कोणत्याही प्रलोभनाला मी बळी पडलो नाही, त्या अर्थी माझा निश्चय दृढ आहे. आता तुम्ही माझे गुरु आहात, मी तुम्हाला आत्मतत्वासंबंधी शंका विचारतोय. मृत्यूनंतर आत्मा असतो का नसतो? मला सांगा. या पृथ्वीलोकावर याबद्दल अनेक कन्फ्युजन आहे. भगवद्गीता हे उपनिषदाचं सार आहे, लक्षात घेतलं पाहिजे ही गोष्ट. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः. सर्व उपनिषद म्हणजे जणू काही एक गाय आहे आणि तिची धार काढणारा हा श्रीकृष्ण आहे. आणि त्या धारेमधून जे दूध येईल ते दूध तो अर्जुन प्राशन करीत आहे, अशी कल्पना केलेली आहे. म्हणजे भगवद्गीता ही सगळ्या उपनिषदांचं सार आहे. भगवद्गीतेमध्ये यासंबंधी आत्म्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचा आधार ही उपनिषदच आहे. कारण उपनिषद अगोदर आहेत. कालमानाप्रमाणे जर आपण पाहिलं तर अगोदर वेद, मग ब्राह्मण्य, आरण्यको आणि मग शेवटी उपनिषद. या सगळ्या श्रुती आहेत. श्रुती म्हणजे ऐकून ऐकून त्यानंतर लिहून काढल्या गेलेल्या आहेत. श्रुत म्हणजे ऐकणे. ब्राह्मण्य, आरण्यक, उपनिषद ह्या श्रुती आहेत. एकामध्ये ब्रह्मज्ञान आहे, ब्राह्मण्यामध्ये. आरण्यकमध्ये अरण्यामध्ये बसून चिंतन केलेल्या गोष्टी लिहून काढलेल्या आहेत. आणि उपनिषद म्हणजे साक्षात संवाद आहेत गुरु आणि शिष्यांचे.
मग गुरु कोणही असतील, शिष्य कोणही असेल. म्हणून उपनिषदाला गुह्य असं म्हटलेलं आहे. गुह्य म्हणजे वेदांमधली अत्यंत गूढातली गूढ अशी जी आख्यानं आहेत, असे जे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास, त्याच्याबद्दलची चर्चा ही उपनिषदामध्ये केलेली आहे. आणि म्हणून उपनिषद, मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे, गुरुजवळ बसून वेदामधल्या गूढातल्या गूढ अशा ज्ञानाचं, ज्याची उकल वेदामध्ये सविस्तररित्या झालेली नाही, ब्राह्मण्यामध्ये झालेली नाही, अरण्यकामध्ये झालेली नाही, त्यामध्ये कदाचित वेगळे विषय असावेत, परंतु ती उपनिषदामध्ये झालेली आहे. आणि म्हणून उपनिषद ही आधी आहेत. वेदकाल हा सत्ययुगाच्या सुरुवातीचा आहे आणि द्वापर युगामध्ये भगवद्गीता सांगितली आहे. म्हणजे अर्थातच आपल्याला असं निश्चित म्हणता येईल की अगोदर उपनिषद आहेत आणि नंतर भगवद्गीता आहे. आणि भगवद्गीतेमधलं गूढात इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ, 15व्या अध्यायात शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे गुह्य ज्ञान, हे माझ्या प्रिय निष्पाप अशा अर्जुना, इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्तम मया नघ एतद बुद्ध्या बुद्धिमानस्या कृतकृत्यश्च भारत. हे गूढातलं गूढज्ञान मी तुला देतो आहे. हे अर्जुना, हे निष्पाप अर्जुना, तुझी बुद्धी बघून, तुझी आकलन शक्ती बघून, तुझी निष्पाप वृत्ती बघून, तुझी माझ्यावरची श्रद्धा बघून हे गूढातलं गूढ ज्ञान मी तुला देतो आहे. आणि हे सगळं उपनिषदाचं सार आहे, असं प्रत्येक अध्यायाच्या शेवटी म्हटलेलं आहे. हे कृतकृत्यश्च भारत एवं तत्सदिति भगवद्गीतायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम 15ोऽध्यायः. याचा अर्थ काय होतो की हे गूढ ज्ञान हे उपनिषदापासून घेतलेलं आहे. सर्वोपनिषदो गावो मी तुम्हाला सांगितलंच. तसं हे उपनिषदातलं ज्ञान इति श्री भगवद्गीतासु उपनिषत्सु असं म्हटलेलं आहे. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी हेच म्हटलेलं आहे, इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ उपनिषदाचंच सार ही सगळी भगवद्गीता आहे. आणि मग या प्रथम वल्लीतल्या शेवटच्या श्लोकामध्ये आता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे नचिकेत शेवटी म्हणतो की हे यमराज, हे आत्मतत्व अत्यंत गूढ आहे, ही गोष्ट सत्य आहे, ती कोणी नाकारू शकत नाही. पण हे गूढ ज्ञान प्राप्त करून घेण्याची माझी योग्यता आहे असं जर आपल्याला वाटत असेल, बघा आता यमराजा नाही काय म्हणतोय, कारण त्याची योग्यता आहेच, नचिकेताची योग्यता आहेच. तर हा आपला शिष्य नचिकेत दुसरा कोणताही वर मागू इच्छित नाही, मला आत्मज्ञानाचाच उपदेश करा. आणि या ठिकाणी कठोपनिषदामधल्या पहिल्या अध्यायाची पहिली वल्ली समाप्त होत आहे. उद्या आपण दुसऱ्या वल्लीचा विचार करणार आहोत. आणि यमराज नचिकेताला ब्रह्मज्ञान सांगतायत का, आत्म्याचं पुढं काय होतं हे सांगतायत का, ते आपण पुढच्या वल्लीमध्ये पाहणार आहोत. हरिओम. आपला अभिप्राय जरूर कळवत राहा, मला माझ्यामध्ये काही सुधारणा करता येईल. धन्यवाद. हरिओम.